नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्ट्यामध्ये आपण नीट परीक्षेचा जो पेपर फुटला गेले 8-10 दिवस त्याच्यावरती देशभर मंथन चालू आहे, देशभर खळबळ आहे. त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. 22 लाख विद्यार्थी नीटच्या परीक्षेसाठी बसले. 3 मेला ती परीक्षा झाली. नंतर आठवड्याभराने लक्षात आलं की ते सगळे पेपर फुटलेले आहेत. जे परीक्षेला पेपर होते त्यातले जे काही 42 प्रश्न होते, 42 प्रश्नांची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेसहित अनेक विद्यार्थ्यांना मिळाले होते. हा पेपर फुटल्यामुळे ती परीक्षा अखेर रद्द करावी लागली. 22 लाख विद्यार्थ्यांनी 2-2 वर्ष दिवस रात्र अभ्यास केला आणि ती परीक्षा रद्द झाली. देशभरामध्ये आजवरती 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. ज्या विद्यार्थ्यांनी जीव तुडून अभ्यास केला, प्रामाणिकपणे परीक्षा दिली, त्या विद्यार्थ्यांना इतका पश्चाताप मनस्ताप झालेला आहे. त्यांचं आर्थिक नुकसान झालं, मानसिकदृष्ट्या ते विद्यार्थी खचलेले आहेत. एक राजस्थानमध्ये, एक गोव्यामध्ये, दिल्लीमध्ये 3 विद्यार्थ्यांनी सुसाईड केले. परंतु सरकारला त्याचं काही नाहीये. सीबीआय इन्क्वायरी या प्रकरणाची करणार वगैरे वगैरे. ते सीबीआय इन्क्वायरी चालू आहे, छापे पडलेत वगैरे वगैरे. आता ईडी पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली आहे. आतापर्यंत 27 जणांना अटक केलेली, त्यातले 6 जण हे महाराष्ट्रातले आहेत. जे प्रख्यात मोठेगावकर क्लासेस, RCC, रेणुकाई क्लासेस, त्यातले मोठेगावकर सर, शिवराज मोठेगावकर सर हे त्यातले मुख्य सूत्रधार आहेत, असं जवळपास आता पुढे चाललेलं आहे. त्याच्याबरोबर लातूरच्या महाविद्यालयाचे PV कुलकर्णी प्राध्यापक हे सुद्धा अनेक वर्ष याच प्रकरणामध्ये होते, हे सुद्धा तसे म्हणाले. पुण्यातल्या मॉडर्न महाविद्यालयाच्या मनीषा मांढरे त्या ज्या प्राध्यापिका आहेत त्या सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत. पुण्यातल्या एका ब्युटी पार्लरची दुसरी मनीषा वाघमारे म्हणून एक महिला आहे, त्या ह्या सगळ्यामध्ये एजंटचं काम करायच्या. नाशिकमध्ये खैरनाथ म्हणून एक विद्यार्थी सापडला. असे महाराष्ट्रातले यातले 6 आरोपी त्याच्यामध्ये सापडलेले आहेत. आता त्यांच्या प्रॉपर्ट्या, त्यांची डिटेल चौकशी वगैरे सुरू आहे. सीबीआय मध्ये हे सगळे सीबीआयच्या कोठडीमध्ये. आता मोठेगावकरांचं हे सगळे प्राध्यापक. देशाचं किती दुर्दैव आहे पहा. अशा प्रकारे ह्या परीक्षा रद्द होत आहेत, परंतु केंद्र सरकार काय, राज्य सरकारला तर त्याची बिलकुल खम नाही. वर्तमानपत्रामध्ये मथळे छापून येत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये, राजकारण, बाकी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे प्रचंड. ह्याच्यातून होणार काय? अनेक पालक अक्षरशः रडतात. ह्याला जबाबदार कोण, हा आता चर्चेचा विषय आहे. म्हणजे हे आता उघडकीस आलं म्हणून, पण यापूर्वी सुद्धा हे प्रकार सुरूच होते. लातूर पॅटर्नची लातूर फॅक्टरी झाली. अक्षरशः शिक्षणाचा बाजार झाला. मग आता हा विषय चर्चा करताना एक महत्वाचा विषय असा येतो, त्याच्यामध्ये महत्वाचा अँगल असा आहे की फक्त हे मेडिकल मधले नीटची परीक्षा आहे, इंजिनिअरिंग मध्ये JEE परीक्षा, MBA ची प्रवेश परीक्षा, तर बाकी सगळ्या UPSC, MPSC या सगळ्या प्रवेश परीक्षांविषयी 10-15 लाख विद्यार्थी बसतात. आज 22 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. 1.5 लाख फक्त जागा आहेत. 1.5 लाख विद्यार्थ्यांची भरती, बाकी विद्यार्थी शांत बसतात, त्यांना मनसतात. अशा प्रकारे लाखो विद्यार्थी या सगळ्या परीक्षांना बसतात. आणि याच्यामध्ये क्लासेसचा धंदा, प्रायव्हेट क्लासेसचा धंदा हा देशभरामध्ये जवळपास 1 लाख कोटीच्या आसपास आहे. यातला अर्थकारण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला, पैसे वाया गेले, त्यांनी केलेले कष्ट वाया गेले, परंतु आपल्या राज्यकर्त्यांना त्याच्याविषयी काहीच वाटत नाही. सोशल मीडियामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या विषयावर कठोर लोकांचा, म्हणजे कडक शब्दाचा प्रतिक्रिया आहे. सरकार उचलून पडेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहे. नरेंद्र मोदी हे विदेशात दौऱ्यावरती आहे. नेट संदर्भामध्ये रोज फक्त ताज्या अपडेट येतात. प्राध्यापक मोठेगावकर हे 1,500 कोटींचे मालक, त्यांनी आतापर्यंत केलेले सगळे प्रताप. ही परीक्षा, याच्यामध्ये जे प्रश्नपत्रिकेमध्ये 42 प्रश्न होते ते ऍज इट इज मॉक एक्झाम जे त्यांनी घेतले मोठेगावकरांनी, त्याच्यामध्ये आहे तसे प्रश्न होते. म्हणजे फायनल एक्झाम मध्ये प्रश्न त्या आधीच त्यांची पूर्व परीक्षा जी होती त्याच्यामध्ये ऍज इट इज होते. पेपर 7-8 दिवस आधी पेपर फुटला होता. एका पेपरसाठी 5 लाख, 10 लाख, 15 लाख रुपयाप्रमाणे त्यांचे पैसे गोळा केले गेले. आता सीबीआयच्या इन्क्वायरीमध्ये जवळपास 1000च्या आसपास कालची फिगर आहे. पालक आणि विद्यार्थी त्यांची सुद्धा चौकशी सुरू झालेली आहे, ज्यांनी हे पेपर घेतलेले होते. हा सगळा प्रकार पाहिला अत्यंत गंभीर विषय आहे. आपली नेपाळ सारख्या असंतोष खटखट असलेल्या
देशाच्या तिथे जो असंतोष उद्भवला होता, जे आंदोलन पेटलं होतं, त्या दिशेने आपल्या देशाची वाटचाल तर सुरू नाही ना, हा सुद्धा प्रत्येक महत्वाचा विषय. माझ्याबरोबर या चर्चेत सहभागी होत आहेत महेश बिराजदार पाटील. महेश, आपलं स्वागत आहे. नमस्कार. महेशजी हे अत्यंत परखड व्यक्तिमत्व आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते म्हणजे सोशल मीडियाचे, ते स्वतः रील्स तयार करतात आणि या विषयावरती आपले सडेतोड बोलतात. त्यांच्या शेजारी आहेत चेतनजी बोलले. चेतनजी, आपले स्वागत आहे. चेतनजी शिंदेच्या शिवसेनेचे पिंपरी चिंचवडचे प्रवक्ते आहेत, ते युवक आघाडीचे प्रमुख आहेत आणि अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व सडेतोड या विषयावरती भाष्य करतात. त्यांच्या शेजारी आहेत सोहेलजी शेख. सोहेलजी, आपले स्वागत आहे. सोहेलजी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडे महानगर, पिंपरी चिंचवड महानगरचे ते सहमंत्री आहेत. याशिवाय आयुष विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे जिज्ञासा प्रदेश सहसंयोजक आहेत. सोहेलजी, तुम्ही सुद्धा या विषयावरती परखडपणे बोलायचं. म्हणजे तुमच्यापासून विषय सुरू करू. नेट विषयावरती तुम्ही सुद्धा भरपूर वेळ केलेला आहे. तुम्ही या विषयाकडे नेमकं कसं पाहता, याला जबाबदार कोण दिसत? धन्यवाद अविनाशजी. तुम्ही काँग्रेसला पहिल्यांदा तर मत मांडायला इथे चान्स दिला. राष्ट्रीय पक्ष आहे तरी अविनाशजी, आता आपण एका बाजूला बघायला गेलो तर गेल्या 7 वर्षामध्ये 89 पेपर फुटी झालेले आहेत. 89, 1 नाही, 2 नाही, 3 नाही. आणि आता तुम्ही 22 लाख म्हणलात, 22,87,000 टोटल पोरांची संख्या आहे. आपल्या देशामध्ये 10 रुपयाच्या डायपरची क्वालिटी आहे, तो पाणी लीक करत नाही. सरकारची लायकी 10 रुपयाच्या डायपर एवढी सुद्धा राहिलेली नाही आता, कारण ते लीक करत नाही आणि आपलं सरकार लीक करत आहे. तुम्ही फक्त 22,87,000 विद्यार्थी बघत आहात. त्या 22,87,000 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे त्यांच्या आई वडिलांनी कुठं कुठं कर्ज काढून पैसे आणून दिलेले, शेती विकलेली, शेती घाण ठेवलेले, सोनं घाण ठेवलेलं आहे. नको त्याचे पाया पडून विद्यार्थ्यांना काहीतरी आपलं पोरग झालं पाहिजे. आपला म्हणजे हा जी परंपरा जे चालत आलेली आहे कष्टाची, ती कुठेतरी बदलली पाहिजे. आपले पोरं आपलं भविष्य कुठंतरी पुढं सुधरवले पाहिजे. ह्याच्यासाठी त्यांनी जीवाचं रान करून त्या पोरांना ह्या परीक्षेसाठी, तयारीसाठी अंधाधुंद पैसा लावलेला असतो. त्या आई वडिलांच्या स्वप्नाचं काय. 3 विद्यार्थी मेले ह्या परीक्षेमध्ये. फक्त त्यांच्या जे ते मर्डर आहे, सरकारकडून केलं गेलेलं मर्डर आहे, त्याची जिम्मेदारी कोणाची? आणि हे नालायकासारखं हे सरकार म्हणत आहे की पुन्हा परीक्षा घेऊ. मी म्हणतो नरेंद्र मोदी हारलेला पंतप्रधान आहे, त्याला पुन्हा निवडणुका घेतील लोक. ते निवडणूक होऊ शकत नाहीत आणि ह्या पोरांना 22,87,000 पोरांना परत अभ्यास करायचं, परत ती परीक्षा द्यायची. ते मेलेले 3 पोरं, त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न आणि त्यांच्यावर जो आता आलेला ताण आहे, ते फ्रस्ट्रेशन मध्ये, डिप्रेशन मध्ये गेलेले, ते त्याच ताकदीनं, त्याच जोमानं परीक्षा देऊ शकतात का? ह्या गोष्टीचं थोडंही संवेदना नसलेलं हे सरकार आज पोरांच्या भविष्यासोबत खेळत आहे आणि ते जाणीवपूर्वक खेळत आहे. हा आमचा सरळ आणि सरळा रोग की हे सरकार जाणीवपूर्वक पोरांच्या भविष्यासोबत खेळत आहे. जाणीवपूर्वक म्हणजे ह्यांना पोरांची परीक्षा होऊ द्यायची नाही, पोरं शिकले नाही पाहिजे, पोरं त्यांचे अंधभक्त झाले पाहिजे, त्यांचे जय जयकार केले पाहिजे, त्या मंदिर मस्जिदाच्या भांडणामध्ये कुठं तर झेंडे घेऊन नाचले पाहिजे. ह्यांना शिकले तरी प्रश्न विचारतील. ह्यांना शिकलेला समाज अजिबात नको आहे आणि हे जाणीवपूर्वक केले गेलेले कारस्थान आहेत. आणि तुम्ही आजपर्यंत भारतामध्ये जेवढे पेपर फुटी झालेले त्या 10-12 वर्षामध्ये कुठलाही उचलून बघा, त्याच्यामध्ये भाजपचे कुठे ना कुठे ते नेते इन्व्हॉल्व आहेत, कुठे ना कुठे त्यांचे कार्यकर्ते इन्व्हॉल्व आहेत. सगळेच्या सगळे भाजपाच्या टोळीच्या आजूबाजूलाच पेपर फुटी तुम्हाला दिसेल. तो विषय आहे. मग ह्याला पण समजायचं काय? सरळ विषय आहे हा की भाजपची टोळी कुठं ना कुठं आहे आणि तेच पेपर फुटी करतात. आणि जर सपादून गेलं तर त्यांचेच कुठं ना कुठं जे लायकी नसताना त्यांना डॉक्टर व्हायची वेळ येते आणि ते पुढे ट्रीटमेंट कसं करतील ते देव जाणो. म्हणजे त्याच्यात किती मरतात आणि ते दवाखान्यामध्ये किती घोळ होतो तो अजून म्हणजे आपल्या पलीकडचा विषय आहे. आता हे विद्यार्थी 22 लाख विद्यार्थी जे आहेत, 22,87,000 विद्यार्थी, त्यांचे आई वडील, त्यांचा जो पारा आता चढत चाललेला आहे तो देशाचा पारा आहे. फक्त तुम्ही त्या 22,87,000 मुलांचा समजू नका. तो फ्रस्ट्रेशन जो आहे तो पूर्ण 140 करोड लोकांचा आहे. तो हा देश अराजकतेच्या रस्त्यावरती उभारलेला आहे, अराजकतेच्या उंबरट्यावरती उभारलेला आहे. नेपाळ एवढासा होता, आपल्या 2-3 जिल्हे एवढा असेल, तिथं नेत्यांना पळायला चान्स भेटला. बांगलादेश एवढासा होता, तिथेही नेत्यांना पळायला चान्स भेटला. भारतामध्ये नेत्यांना पळायला चान्स भेटणार. चेतनजी,
नीटची परीक्षा पेपर फुटला 8 दिवस झाले, त्याच्यावरती भरपूर मंथन सुरू आहे. तुम्ही नेमकं कसं पाहताय? नाही, हा महत्वाचा, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे नीटची परीक्षा असू की आपलं थोडस त्याची पार्श्वभूमी आपण समजून घेऊ. पार्श्वभूमी अशी आहे की पहिले आपण म्हणायचो 10वी 12वी परीक्षा दिली, त्याच्या बेसिसवरती मुलांची ऍडमिशन व्हायची. आताची परिस्थिती मागच्या 20 वर्षाच्या परिस्थिती आपण तुम्ही जर अभ्यास केला ना, बऱ्यापैकी एंट्रन्स ड्रिव्हन ऍडमिशन होत चाललेली आहे. ही फक्त नीटचा विषय नाहीये. हा तुम्ही इंजिनिअरिंगला घ्या, मेडिकलला घ्या, LLB ला घ्या, हायर एज्युकेशनला तुम्ही MBA करायचे. मला सांगायचा मुद्दा आहे की एंट्रन्स ड्रिव्हन एक्झामिनेशन झालेलं आहे. तर या परिस्थितीमध्ये अशा बऱ्याचशा घटना घडल्या. मी म्हणणार नाही की 2014 नंतर त्या घटना सुरू झाल्या, ते 2014 आधी पण ह्या घटना होत होत्या. ह्या घटना आटोक्यात आणण्यासाठी 2024 ला एक कायदा अंमलात आणण्यात आलेला, पब्लिक एक्झामिनेशन म्हणजे आंतर प्रॅक्टिस, जे काही आपण म्हणतो आता पेपर कमी प्रकरण, चिटिंगचे प्रकरण असतील, हे आटोक्यात आणण्यासाठी हा एक कायदा 2024 मध्ये केंद्र सरकारने लागू केला. त्याच धर्तीवरती महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा हा कायदा 2024 ला अंमलात आणण्यात आला. आता ही सगळी जी आपण नीटच्या परिस्थितीवरती जी चर्चा करतोय ना, याच्यात मला असं वाटतं की 3 महत्वाचे अंग आहेत. एक तर ह्याला एक सामाजिक, आर्थिक आणि काय त्याला म्हणतो आपण देशाचं भविष्य कशा पद्धतीने घडतंय, हे त्या 3 अँगलने आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. आर्थिक दृष्ट्या मी याच्यासाठी म्हणतोय की कारण आज तर तुम्ही बघितलं नीटची परीक्षा ही एंट्रन्स एक्झाम, ही मेडिकलला जे ऍडमिशन आपण घेतो त्यासाठी. इतर जे प्रोफेशनल कोर्सेस जर तुम्ही बघितले ना, इंजिनिअरिंग असेल किंवा LLB असेल, ह्यांना स्टेटची पण एक्झाम आहे, सेंटरची पण एक्झाम आहे. पण नीट ही अशी एकच परीक्षा आहे जिथं स्टेटच्या किंवा राज्य सरकार कुठली एंट्रन्स एक्झाम ड्राईव्ह करत नाही. तर नीट मेडिकलच्या कुठल्याही म्हणजे ते MBBS असो, BMS असो किंवा अजून कुठले कोर्सेस असतील, मी त्यातला एक्सपर्ट नाहीये, पण बऱ्यापैकी ज्या कुठल्या कॉलेजेसला मेडिकलच्या आयुर्वेदाचा असल्या त्या सगळ्या कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल ना, तर एकच परीक्षा आहे नीटची परीक्षा. पण जर इतर प्रोफेशनल कोर्सेस जर तुम्ही बघितले ना, तर त्यांना अनेक परीक्षा आहेत. आता इथं अडचण काय होती, इथं रिस्क जास्ती वाढती. म्हणजे मुलांचा मेंटल तणाव काय येतो की एकच परीक्षा आहे, तीच क्लिअर करायची आहे आणि ती क्लिअर केल्यानंतर आपलं ऍडमिशन होणार आहे. हा एक भाग त्याच्यात आहे. आणि ह्यानी गडबड काय होतीये की अनेक लाख उत्तर आहेत. तुम्ही जसं सांगितलं की जवळपास दरवर्षी 22-23 लाख, या वर्षी 22 लाख 87,000चा हा आकडा. पुढच्या वर्षी कदाचित तो जास्ती असेल. आपण जर बघितलं की मेडिकलला ऍडमिशन घेतल्यानंतर काही कॉलेजेसची फी 1 कोटी 1.5 कोटी आहे. बरोबर आहे का? हा आर्थिक दृष्ट्या हा काय आहे की जर एक दृष्टीने आपण बघायला घेतला, आता आपण कुठल्या पक्षाला डिफेंड करतोय मी त्या भानगडीत नाही पडत सध्या. मी आपला देश काय परिस्थितीमध्ये काम करेल त्या हिशोबाने मी माझं मत म्हणतोय की जर एका कॉलेजला ऍडमिशन घ्यायला डॉक्टरला जर 1.5 कोटी पैसे द्यावं लागत असतील, आपण जर बघतोय की आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये कुठलेही सरकार, मी म्हणत नाही की हे सरकार असेल किंवा अजून दुसरं कुठल्याही विचाराचं सरकार जरी आलं ना, की आरोग्याच्या क्षेत्रात खूप बाजारीकरण झालेलं आहे. बाजारीकरण का होतंय, त्याचा मूळ तुम्ही इन्व्हेस्टमेंट जेव्हा तुम्ही ऍडमिशन घ्यायला करताय, जेव्हा तो डॉक्टर MBBS पास आउट होईल, तो काय करणार, तेच करणार आहे गोष्ट. आणि हे जे ते नीटचं पेपर फुटीचं प्रकरण जे आहे, हे मूळ त्याचं अर्थकारण तिथं जोडलेलं आहे की इन्व्हेस्टमेंट एवढी करायची आणि त्याचं आउटपुट काय येणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, आपल्या देशावर याचा परिणाम काय करतोय, हे आर्थिक परिणाम हा दिसतोय. हे आता हेच डॉक्टर बाहेर पडणार, बाहेर पडल्यानंतर हेच लोक पेशंटची ट्रीटमेंट देणार, ट्रीटमेंट दिल्यानंतर जी गोष्ट साधी 100 रुपयात होऊ शकते 50 रुपयात होईल, त्याला आवाज हे अर्थकारण. दुसरा असा एक विषय आहे की आपल्या देशामध्ये डॉक्टर म्हटलं की देव माणूस आपण त्याला समजतो. सामाजिक ह्या सगळ्या नीटच्या सामाजिक परिणाम जो आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप आहे. म्हणजे अक्षरशः डॉक्टर म्हटलं की डोळे झाकून लग्न होतात. म्हणजे बऱ्यापैकी आपल्या देशामध्ये देवासारखा आपण डॉक्टरांवर ट्रीटमेंट करतो. पण असे डॉक्टर जर प्रोड्यूस आपण देश करत असू, मी म्हणत नाही कुणाच्या सत्तेत ते होते किंवा ह्याच्या आधी पण ते झालेले, पण आपण कशा प्रकारचं सामाजिक वातावरण तयार करतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आणि सिस्टीम मधलेच माणसं हे जर अशा काही गोष्टी करत असतील तर 100% त्याला कोणीच डिपेंड नाही करू शकत. आणि हे सगळं आटोक्यात आणण्यासाठी हा कायदा अंमलात आणला पाहिजे. जबाबदार कोण याला? नाही, मी येतोय ना त्याच्यावर. हा सगळं आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोदी सरकारच्या राज्य त्यावेळेस मध्ये हा कायदा अंमलात आणण्यात आणला होता. आता माझं असं वैयक्तिक मत आहे की या कायद्याअंतर्गत शिक्षा पण दिलेली आहे, त्या 3 वर्षाची, काही गोष्टींना 6 वर्षाची शिक्षा आहे, काही गुन्ह्यांना ऑर्गनाइज, हा सगळं आता ज्या नीटच्या प्रकरणात आपण बघतोय की ऑर्गनाइज वेने 1 कोटी 10 कोटी पर्यंत याच्यात आहे ना तरतूद केलेली. माझं वैयक्तिक मत असं आहे की ह्याच्यामध्ये बेसिकली फास्ट ट्रॅक आपण जर इतर कायदे बघितले, काही ट्रिब्युनल्सचे असतात किंवा
सेपरेट कोर्ट यांना केलेली. माझं असं वैयक्तिक मध्ये की ह्याच्या भविष्यात सुद्धा आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रोफेशनल कोर्ससाठी खूप सारे एंट्रन्स एक्झाम आहेत आणि एंट्रन्स एक्झाम सध्या भरपूर प्रमाणात घेतल्या जाणार आहेत. तर सेपरेट कोर्ट ह्याच गोष्टींसाठी आपण अंमलात आणलं पाहिजे. माझं असं वैयक्तिक मध्ये त्यांनी काय होईल की 6 महिन्यात ते 1 वर्षभरात त्या गोष्टी फास्ट ट्रॅक प्रोसेस करणं गरजेचं. आता काय होते मागच्या जे काही पेपर फुटीचे प्रकरण झालेले आहेत त्याच्यामध्ये अजून सुद्धा ट्रायल चालू आहे सर. मला तेच म्हणायचं नाही, नाही, ऐका. 22 पेपर 22 वेळा नाही 89 वेळा. 89 वेळा. माझा विषय तो कोणाला कारवाई झाली नाही. आता? तेच मी सांगतोय की आपण कुठलंही सरकार अस्तित्वात येऊ द्या, विषय हा सरकारचा नाहीये. हा विषय की सिस्टीम तुम्ही जी ही सिस्टीम ट्राय करणार. मला सांगा कुठलं दुसरं सरकार अस्तित्वात आलं ते एंट्रन्स एक्झाम बंद करणार आहे का? एंट्रन्स एक्झाम तेच राहणार आहे. आपल्याला कडक कायद्यामध्ये ते तरतुदी करावं लागणार आहे जेणेकरून हे कुठे ज्या घटना घडतायत त्या थांबल्या पाहिजेत. हे माझं एक प्रामाणिक मत आहे. तिसरं महत्वाची गोष्ट असं आहे की आपण जर बघितलं की क्लासेसचा सुळसुळाट झालेला आहे. म्हणजे प्रचंड क्लासेसचा सुरू. आता हे काय सरकार ड्राईव्ह करते का? सरकार तर नाही ड्राईव्ह करते. ह्यांना आटोक्यात आणण्यासाठी ह्यांच्या फिया जर तुम्ही बघितल्या ना तर 1-1, 1.5 लाख काय एका व्यक्तिगत स्टुडंट कडून एवढ्या फिया घेतल्या जात आहेत. बरोबर आहे. आता नॉर्मल कॉलेजेसला जर पण तिथे तेवढेच पैसे भरायचे, प्रायव्हेट क्लासेसला सुद्धा तेवढेच पैसे भरायचे. तर हे कुठंतरी मला वाटतं पालकांची आर्थिक लूट आहे. आणि कुठलंही सरकार आलं ना ह्याच्यासाठी कुठलाही कायदा नाही सर. हे आटोक्यात आणण्यासाठी काहीतरी कायद्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. असं एक माझं प्रामाणिक मत आहे. दुसरं एक मला महत्वाचं एक सांगायचंय असा थोडासा ऑफ द ट्रॅक विषय, पण तुम्ही जर बघितलं आपल्या देशामध्ये मिक्स स्टुडंटच्या त्यांना बेनिफिट काय भेटते त्या दृष्टीने बोलतात. तर मला पहिलं एक सांग, याला ह्या सगळ्या पेपर फुटीला जबाबदार कोण? हे बघा मी तुम्हाला तेच सांगतो. त्याच्यामध्ये कोणती यंत्रणा जबाबदार आहे, मंत्री जबाबदार आहे, नेमकं कोण जबाबदार कोण? मी तुम्हाला तेच सांगतोय की प्रश्नाचं उत्तर नाही मिळत तुझ्याकडे. मी तेच सांगायचा प्रयत्न करू. जबाबदारी तुम्ही जरा बघा. आता तुम्ही बघितलं सीबीआयने इन्क्वायरी केलेली, जे याला जबाबदार आहेत त्यांनी अटक केलेली, ती कारवाई ती सुरू होणार आहे. माझं म्हणणं आहे ही जबाबदार ह्यांना जे अटक केलेली आहे त्यांना तुम्ही काय शिक्षा देणार आहे? शिक्षा जरी काय दिली, काय कोर्ट दिली बाय प्रोसेस, जी काय ड्यू प्रोसेस फॉलो करून त्यांना शिक्षा दिली, पण सध्याच्या कायद्यामध्ये काय तरतूद केली पाहिजे आपण? चेतनजी मोठेगावकर, मांढरे, कुलकर्णी हे सगळे जे सापडलेले आहेत, बाकी तो खैरनाथ तिकडे तो विद्यार्थी, हे जे सगळे सापडलेले आहेत हे फक्त जबाबदार आहेत का त्यांच्या मागे आणखी कोणी राजकीय मंडळी त्यांना पाठबळ आहे? काही एनटीए जबाबदार आहे नेमकं? नाही, माझं परीक्षा मंडळाच्या आधी सुद्धा परीक्षा मंडळ कोणाच्या अंडर येतं? केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या अंडर. केंद्रीय शिक्षण मंत्री यांना थेट जबाबदार नाही का? याच्यावर जबाबदारी कोणाची? मी तुम्हाला तेच सांगतोय की जबाबदारी आपण 100% सुनिश्चित केली पाहिजे. याच्यात माझं काही दुमतच नाहीये त्याच्यामध्ये. तुमचं मत काय? कोण जबाबदार? माझे मित्र चेतन हे सत्ताधारी पक्षाचे पॉईंट समजून घ्या. मी काय म्हणायचा प्रयत्न करतो ते नाव नाही घेऊ शकत, त्यांची मजबुरी आहे. मजबुरीचा विषय नाहीये हा. तुम्ही पॉईंट समजून घ्या. आज काँग्रेसची भूमिका मांडतात. तुम्ही समजून आज काँग्रेसची भूमिका मांडतात. काँग्रेसची भूमिका मांडताना त्यांना हा विरोध दिसतोय ते मग त्यांची भूमिका मांडणार. काय दुमत नाहीये. माझं एक प्रामाणिक मत आहे की या परिस्थितीमध्ये कारवाई झाली पाहिजे तर 100% कारवाई झाली पाहिजे. माझं एवढंच मत आहे की हे जे कायदे आहेत हे आटोक्यात आणण्यासाठी त्याला अजून कसं चांगलं स्ट्रेंथन बनवता येईल, त्यांना कसं जास्तीत जास्त जे अटक केलेले आहेत त्यांना कशावर त्याच्याबरोबर शिक्षा जास्ती करता येईल. माझी भूमिका ही आहे, लक्षात घ्या. कायदा तुम्ही आमचा पक्षाची भूमिका विद्यार्थ्यांच्या भविष्याची भूमिका मी तेच सांगितलं. माझ्यासाठी एक पक्षाची भूमिका. माझं म्हणणं आहे असं आहे की तुम्ही एक लक्षात घ्या. मी काय माझी भूमिका काय म्हणली, ही जी घटना जी घडली पक्षाची भूमिका मांडतात. मला जबाबदार कोण? तुम्ही हे टाळताय. मी टाळत नाही सर. मी काय म्हणतोय मी कोण येते तुम्ही पॉईंट समजून घ्या. ऑलरेडी ही गोष्ट जे गोष्टी यांनी घटना नीटची पेपर फुटीचं प्रकरण जे घडवलेलं आहे ते ऑलरेडी अटक झालेले आहेत सर. अटक झालेली. हा मग आता जबाबदार कोण आहे? आता ऐका ना, यांना आशीर्वाद कोणातरी असणार ना. मला सांगा मोठेगावकर इतके धाडस करतील का? परीक्षा मंडळ जे आहे ते ह्याच्यातलं मुख्य सूत्रधार नाही का? त्यांच्या समक्ष मला सांगा अहो सगळे प्राध्यापकांकडून प्रश्न मागवतात, एकत्र करतात, नंतर तो पेपर तयार होतो. यांच्याकडे तो पेपर येतो कसा? जो पेपर एकदम म्हणजे कडेकोट सुरक्षेमध्ये असतो तो पेपर त्या मांढरेबाईंना मिळतो कसा? तो पेपर मोठेगावकरांना मिळतो कसा? याचा अर्थ कुठेतरी नाही का? मी काय म्हणतो सर, सिस्टीम मधले जे लूपहोल आहेत, सिस्टीम मधले जे काही हे जे गोष्टी आहेत लूपहोल्स आहेत
त्याला फिक्स करणं गरजेचं आहे का नाही, हे तर प्रश्न आहे. 100% बरोबर आहे. जर हे फिक्स करायचं असेल तर त्याच्यात ते फिक्स कुठं करणार सर? ते फिक्स कायद्यामध्ये करणार ना. मग माझी भूमिका जी मी मांडतोय कायद्यामध्ये फिक्स करणं गरजेचं आहे ना. मी तेच सांगतोय, मी तुम्हाला constructive मध्ये मी तुम्हाला सांगतोय की चेतनजी आधी पिढ्यातला आरोपी कोण तो तर पहिला फिक्स झाला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान जे जे ह्या गोष्टीला जबाबदार आहे त्यांना अटक केलेली आहे सर. मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय. जे बारके मासे पकडले जातात, बारके मासे पकडले जातात. जे गोष्टी त्यांनी प्रकरण घडवलेले आहे त्यांना सीबीआय त्यांना अटक केलेली आहे, त्यांच्यावरती आता पुढे कारवाई होईल. होईल 100%. सोहेल, मला सांग, ह्याच्यामध्ये सगळं प्रकरण पाहिलं, तू स्वतः वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी आहे, स्तुती परीक्षा दिलेली आहे, तुझा काय अनुभव आहे याचा? आता जे नीटचं लीक, पेपर लीक, तू त्या क्लासचा विद्यार्थी होतास का? नक्की होतो मी. त्या क्लासचा मी विद्यार्थी होतो. जे आता मोठेगावकरांना जे अटक झाली त्या क्लासचा मी विद्यार्थी होतो जेव्हा मी 11वी 12वीला शिकायचो. आता माझी तर स्पष्ट भूमिका आहे की 11वी 12वीला शेतकरी कुटुंबातील गावगाड्यातील विद्यार्थी येतो, शिकतो, बाप तिकडे घाम गाळून फार कष्ट करून पैसे फीस भरतात. पण हे जे आता क्लासेसचं जे चालू आहे ते आता ते पकडले गेले, तर माझा स्पष्ट आरोप या क्लासेस वाल्यावर आणि एनटीवर पण आहे. अच्छा, की त्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. बरोबर. जे की आता माझा गरीब बाप हा इथं कष्ट करतोय, तर त्यांचं ते स्वप्न जे आता 22 लाख विद्यार्थ्यांचं जे स्वप्न आहे, त्यांच्यासोबत त्यांच्या परिवाराने पण स्वप्न बघितलं ना की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. तर मग त्यांचं जे आता 3 तारखेला पेपर झाला, जे सामान्य विद्यार्थी 2 वर्ष त्यांनी अभ्यास केला आणि अचानक पेपर रद्द झाला, पेपर लीक झाला, तर त्याचं स्वप्न पूर्ण तुटून गेलं ना. त्याच्यासोबत त्याच्या असे किती कुटुंब आहेत, किती परिवार आहेत, त्याचं सगळं स्वप्न तुटून गेले. सगळे परिवार उद्ध्वस्त झालेत. काहींनी कर्ज काढलं असेल, काय काय केलं असेल. शेवटी मुलासाठी बाप, त्याचा परिवार कुठल्याही लेवलला जाऊन विद्यार्थी शिकला पाहिजे हा प्रयत्न करत असतो. तर माझं स्पष्ट मत आहे की या प्रकरणामध्ये आता सीबीआय चौकशी चालू आहे. त्याच्यामध्ये आता ते एनटीए मधीलच पेपर बनवणारेच जर त्याच्यामध्ये अडकत असतील तर एनटीएने ही जबाबदारी घेतली पाहिजे. जे आता त्याच्यामध्ये कुलकर्णी आहे, ते मांढरे आहे, ब्युटी पार्लर, आता मोठेगावकर. आता एनटीए मध्ये तर मोठेगावकर नाहीये, नाही, मग त्यांच्याकडे ते पेपर कसा आले कसे? तो मुद्दा तोच आहे. बरोबर. तर फक्त मोठेगावकरच याच्या मागचा, पडद्यामागचा सूत्रधार नसून अजून पण कोणी जर असेल तर शेवटपर्यंत पूर्ण जे आता खाजगी कोचिंग क्लासेस चालू आहेत महाराष्ट्रात असो का पूर्ण देशात असो, त्यांची पण चौकशी झाली पाहिजे, हे आमचं मत. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी मागच्या 77 वर्षापासून काम करते. याच्यामध्ये अभाविपची भूमिका काय नेमकी आता? स्पष्ट आमची भूमिका आहे की एनटीए आणि जे जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील यांना 100% यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. बरोबर. म्हणजे जी देशामध्ये कोटा नाव ऐकलं असेल, राजस्थानमध्ये कोटा क्लासेस जे युपीएससी परीक्षेसाठी फेमस आहे, त्या कोटामध्ये सुद्धा कित्येक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या काही बातम्या आपण ऐकली. तिथे सुद्धा क्लासेसचा धंदा अक्षरशः तसाच तो नवी दिल्लीमध्ये आहे, तसाच तो पुण्यामध्ये आहे. म्हणजे हे सगळं जर पाहिलं तर ह्याच्यातलं अर्थकारण कुठल्या कुठे चाललंय देशभरामध्ये. फक्त आपण हे आता नीटचा विचार करतोय, नीटच्या बरोबर त्याच्यामध्ये युपीएससी एमपीएससी साठी युपीएससी ला 15 लाख विद्यार्थी बसतात, जागा असतात 1,500 फक्त. एमबीएच्या परीक्षेला सुद्धा तीच परिस्थिती आहे. एमबीएच्या परीक्षेला किती लाखभर जागा असतील, पण एमबीएच्या परीक्षेला एंट्रन्सला सुद्धा थोडं 10 लाख पूर्व बसतात. हे सगळे विद्यार्थी जवळपास त्यातले 70 ते 80% विद्यार्थी हे क्लासेसवरती अवलंबून असतात. जेईच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रकार आहे. हे सगळं जर आपण यातलं अर्थकारण पाहिलं आणि जागा पाहिल्या, मिळणारे प्रवेश पाहिले, की याच्यामध्ये अर्थकारण आणि विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप, याच्यातून पालकांमध्ये येणारं नैराश्य, विद्यार्थ्यांमध्ये येणारं नैराश्य, हे सगळं पाहिलं पुढचं फ्युचर काय दिसतो. अविनाशजी 2-3 गोष्टी बोलतो मी ह्यावेळेस. माझ्या मित्रांनी नाव घ्यायला घाबरले कारण ते सत्तेमध्ये आहेत. आपण पाले छाटायचं, फांद्या छाटायचे विषय करतो की तो कुलकर्णी कोणतर असेल, ती एकबोटी असेल किंवा कोणतर असेल. याच्यात सगळ्यात मेन आरोप आहे धर्मेंद्र प्रधान.
मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, अंडरलाईन करून सांगतो मी, तो मेन आरोपी आहे, तो देशद्रोही आहे. 89 परीक्षा आजपर्यंत फुटतात. त्याच्या पाठीमाग तुम्ही फक्त आता 2-3 विद्यार्थ्यांचं बोलताय, त्याच्या पाठीमाग किती लोकांचे आयुष्य बर्बाद झालेले आहे. आणि तुम्ही शिक्षा, सीबीआय, बीबीआय आपण जे म्हणतोय ना, हा सगळ्याने सगळा फक्त दिखाव्याचा कारभार आहे. याच्या आधीची ज्या अधिकाऱ्यावरती हे झालेली होती, शिक्षा झाली होती, त्याचं गुगल करून बघा, त्याला प्रमोशन दिलेलं आहे मोदी सरकारने. गुगल करा तुम्ही, प्रमोशन दिलेलं आहे त्याला. हा मोदी सरकार फक्त आणि फक्त बावळटाचा बाजार चालू आहे. इथं जेवढा जास्त मोठा भ्रष्टाचार करत तेवढं जास्त मोठं पद देतं. तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघत असाल, जेवढे सगळे भ्रष्टाचारी नेते होते ते सगळे भाजप सोबत आहे. भाजप ही राजकारणातली सार्वजनिक गटार आहे. सगळा घाम तिथं साचलेला आहे आणि ते घेतात सुद्धा तेवढाच अभिमान आहे. ते घेतात, ते सगळ्यात घाण, सगळ्यात भ्रष्टाचारी, बलात्कारी लोक तिथं भाजपमध्येच घेतात ते लोक. आता तसंच धर्मेंद्र प्रधान, आपण मुद्द्यावरती येऊ. धर्मेंद्र प्रधानला आपण बोलत नाही किंवा धर्मेंद्र प्रधानचा विषय नाही. आता परत कोणी पहिला राजीनामा धर्मेंद्र प्रधानचा झाला पाहिजे. जोपर्यंत गुढ छाटत नाही, मुळा सगळं उपसून काढत नाही, तोपर्यंत वरचे पाले पाचोळा राहुल गांधी पण केली. आमच्या पक्षाची ठोस मागणी आहे. आणि एक जर पंतप्रधान 4थी नापास असेल, त्यांना शिक्षणाबद्दल काय माहित असणार आहे? एक अनपढ पंतप्रधान 22,87,000 पोरांचं आज आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. देशामध्ये पेट्रोल नाही, देशामध्ये हाहाकार माजलेला आहे. तो काय करतोय, तिकडे थंड हवेच्या प्रदेशामध्ये 5 AQ असलेल्या देशामध्ये जाऊन शोबाजी चालू आहे. तिथल्या एका पत्रकार प्रश्न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकतो. बळ काढला त्यांनी अक्षरशः. कशाला जातात हे लोक तिकडं? चिंतनजी मी कंप्लीट करतो अजून. भारतामध्ये AQI जास्त आहे मोदीजींच्या कृपेमुळे. मध्ये का नाही वातावरण दूषित केलेलं आहे आणि ते फक्त आणि फक्त रेस्ट करण्यासाठी 5 AQI तिकडं. एअर क्वालिटी इंडेक्स जो असतो ना, तो 5 AQI मध्ये ते थोडं रिकव्हर करण्यासाठी गेलेले आहे. ज्या सगळ्या याच्यामध्ये जो अनरेस्ट आहे त्याचं पुढे काय, म्हणजे थोडक्यामध्ये समाजामध्ये या सगळ्या विषयावरती जो असंतोष खतखतो आहे, हा असंतोष तो जो उठवून आला तो पुढे काय असेल उचित? हे नीट हे फक्त एक उदाहरण झालं. सुप्रीम कोर्टाने परवा बेरोजगार तरुणांना ज्या पद्धतीने झोळा म्हणून त्याचा समोर उपहास केला ते पाहिलं. ही नीटची परीक्षा पाहिली, त्याच्यातून जी विद्यार्थ्यांची राडारोड पाहिली, त्या विद्यार्थ्यांना होणारा, पालकांना होणारा मनस्ताप पाहिला. हा जो प्रचंड असंतोष खतखतोय या निमित्ताने, हा पुढे कुठे, म्हणजे त्याचा हे काय होणार? विसर्जन होणार का? तो जागा दबला जाणार? आपले CGI जे बेरोजगार पोरांना झुरळ म्हणतात, यांची हिंमत कशी होते? हे भिकेमध्ये भेटलेल्या ह्यांना खुर्च्या आहेत, ह्यांच्या टॅलेंटवर, ह्यांच्या मेहनतीनं किंवा ह्यांनी केलेल्या, म्हणजे त्या अभ्यासाच्या जोरावर जर ती खुर्ची भेटला असते ना, त्या खुर्चीची व्हॅल्यू असते, त्या मान असतो, त्याचं एक रिस्पेक्ट असते आणि त्यांच्यामध्ये तो इंटेलेक्च्युअल लेवल मला तेवढा वाढलेला असतो. त्यांनी असे स्टेटमेंट देऊ शकत नाही. त्यांना भिकेमध्ये भेटलेली खुर्ची आहे ते, आणि ते झुरळ म्हणतात. आणि त्याचं रिॲक्शन तुम्ही जर बघितलं चलेगच, त्याचं रिॲक्शन झुरळ म्हटल्यामुळं आता बेरोजगार पोरांच्या तो जीवाशी लागलेला प्रश्न आहे, तो स्टेटमेंट जीवाशी लागलेला आहे. त्यांनी मे बी कॉक्रोच म्हणून त्यांनी एक पॉलिटिकल पार्टी चालू केलेली, कॉक्रोच जनता पार्टी. काँग्रेस जनता पार्टी. मी येताना बघत होतो 2.5 मिलियन त्यांचे फॉलोअर होते, म्हणजे 25 लाखाच्या आसपास. 25 लाख 2-3 दिवसामध्ये 25 लाख फॉलोअर झालेले आहेत. आणि ते सरकारला सरळ सरळ प्रश्न विचारत आहेत. हे 25 लाख फक्त सुशिक्षित, ज्यांना समजतं, जे तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत ती गोष्ट रीच झाली ते लोक आहेत. सरकारच्या विरोधामध्ये 25 लाख पोरं बोलायला चालू केलेले आहेत. त्याच्या पाठीमागं तुम्ही जर विचार करत असाल तर अख्खा देश असंतोष आहे आणि अख्ख्या देशाला याने गटार बनवून ठेवलेला आहे. आणि हे जे कमळ आज फुलतोय ना देशामध्ये, हा नुसता चिखलामध्ये फुललेला आपण नाही. राजकीय चर्चेवर नाही, मला नीट हा विषय महत्वाचा वाटतो. नाही, नीट हे सगळं तिथूनच येतं सर, हे सगळंच तिथून येतं. हे बेरोजगार पोरांच्या स्वप्नाचा चिखल करून फुललेलं आहे. हे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चिखल करून फुललेलं आहे. हे महिलांच्या अत्याचाराचं चिखल करून फुललेलं कमळ आहे. हे देशातल्या बेरोजगार पोरांच्या स्वप्नाचं चिखल करून फुललेलं कमळ आहे. आणि हे कमळ नक्की वाढवतील हे लोक, आणि पुन्हा त्या देशामध्ये कमळ फुलणार. आणि मी कमळाचा माणूस होतो हे पुढच्या 50 वर्षापर्यंत तुम्हाला सांगणारे लोक सुद्धा भेटणार नाही त्या देशामध्ये.
महत्वाचं महेशजी कसं आहे, महेशजी आपण विषय चर्चा नीटची नाही, नाही, सुरुवात राजकीय अंगाने मला एक कन्स्ट्रक्टिव्ह वे मध्ये मी एंड करतो या गोष्टी बोल बोल कारण जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांचं मेंटल डिस्ट्रेस मध्ये थोडस मानसिक तणावामध्ये ते आहेत. माझं प्रामाणिक मत असं आहे की जी नीटची परीक्षा आहे ती वर्षातून एकदा घेतली जाते आणि केंद्र सरकार सुद्धा या चर्चेमध्ये सध्या आहे की ही परीक्षा किमान 2 वेळा तरी ही वर्षातून घेतली जाईल का याच्यावरती ते आहे. दुसरी महत्वाची गोष्ट ही ऑफलाईन परीक्षा घेतली जाते. आता केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की ऑनलाईन घेतली पाहिजे आणि त्यांनी घेतलाय. पुढच्या वर्षी जी एक्झाम होईल ती ऑनलाईनच होईल. ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे. तिसरं मला जे वैयक्तिक वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही नीटची परीक्षा एकच परीक्षा आहे. इतर प्रोफेशनल एंट्रन्स एक्झामच्या तुलनेत जर तुम्ही बघितलं ना तर अशा स्वरूपात काहीतरी निर्णय घेतले पाहिजे जेणेकरून नीट वरचं जो परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आहेत त्यांना जो तणाव फेस होतोय नीट सारख्या अजून राज्य पातळीवरती म्हणा किंवा केंद्र पातळीवरती किंवा कॉलेज लेवलला सोल्युशन एंट्रन्स एक्झाम घेतल्या पाहिजे का. आता 100% याच्यावरती विचार व्हायला पाहिजे. कारण इंजिनिअरिंग साठी IIT साठी आपण जेई म्हणतो किंवा आपण महाराष्ट्र म्हणतो तर CET आहे किंवा अजून सेपरेट कॉलेजेस आहेत त्यांच्या व्यक्तिगत एंट्रन्स एक्झाम. हा जर भार खरंच कमी करायचा असेल आपल्याला नीट वरती जो तयार झालेला आहे त्याच्यावरती काहीतरी बायफर्केशन होणं गरजेचं आहे एंट्रन्स एक्झामचं किंवा सेपरेट MBBS साठी तुम्ही सेपरेट एंट्रन्स एक्झाम ठेवा, आयुर्वेदिक साठी तुम्ही सेपरेट हे कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये ह्याचे सोल्युशन निघणार आहे. सरकार माझं वैयक्तिक मत असं आहे सरकार कुठलंही येऊ सरकार कुठलंही असो हा सिस्टीमचा फॉल्ट आहे. ही सिस्टीमच्या फॉल्ट सुधारण्यासाठी त्या प्रकारचे कायदे त्यातून अजून स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे. त्याच्यावरती जे शिक्षा होणार आहे ती शिक्षा अजून स्ट्रिक्ट झाली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. सोय तुला सोल्युशन काय दिसेल काय बोल. सर पहिल्यांदा तर मी या दोघांनाही सांगू इच्छितो की हा जो विषय नीटचा आहे त्याच्याकडे पॉलिटिकल वेनी बघू नका. कोणी काँग्रेस असो भाजप असो कोणीही असो याच्याकडे पॉलिटिकल वेनी बघू नका. याच्याकडे असं सामाजिक विषय आणि आपल्या जे आपण देशामध्ये सध्या युवकांची संख्या एकच विषय असता ना तर मी राजकारण केलं नसतो. हा एक नाही 89 विषय. हा सॉरी ठीक आहे. तुम्ही म्हणताय की 2014 पासून 89 वेळा पेपर लीक झाले बरोबर. त्याच्या आधी पेपर फुटत नव्हते का? फुटत होते त्यावेळेस त्यांना सजाई दिली जात होती. ह्याचे बरेच उदाहरण आहेत. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पहिला तो हमला झाला याच्यावरती ताज हॉटेलवरती त्यांना दुसऱ्या दिवशी राजीनामा देऊन बाहेर काढलं होतं. तर तुम्ही ह्या सरकारमध्ये राजीनामे किती पाहिजे. मी तेच बोललो ना धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे पहिल्यांदा. जर हा विषय राजीनाम्याने जर सुटत असेल तर आळा बसतो सुटत नसतो आळा बसतो नाही ऐका ना व्यवस्था कामाला. हा विषय जर राजीनाम्याने जर सुटत असेल तर 100% राजीनामा घेतला पाहिजे. पण हा विषय पुढे घडू नये याच्यासाठी पण आपण प्रयत्न केला पाहिजे. हे बघा सरकार कोणतेही असो काहीही असो याच्या आधी पण पेपर फुटत होते पण ते दिसत नव्हते. आता सगळंच दिसतंय. तर हे बघा आता आमच्या गावाकडे एक मन आहे मित्र तू विद्यार्थी आहेस नाही आमच्या गावाकडे एक मन आहे की मी नाही त्यातली कडीला वाटली अशी या पॉलिटिकल पार्ट्याचं सध्या अवस्था झालेली. सगळे सत्संग घोडे 12%. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोण चुरडल्या जातो इथे विद्यार्थी चुरडला जातो. त्या माझ्या भारतामधली जी युवा शक्ती ती चुरडल्या जाते ना. पण यांनी हा विषय पॉलिटिकली न घेता हा विषय सामाजिक भावनेतून जर बघितला आणि याच्यातून काय सोल्युशन पुढे काढता येतील याच्याकडे जर आपण विचार केला तर मला तर सोल्युशन असं वाटतं की आता 11वी 12वीला 10वीला पोरं पास होतात 11वी 12वीला जातात. आत्ताची परिस्थिती अशी आहे की 11वी 12वीचे महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस सगळ्या भारतात कॉलेजेस आहेत ग्रँटेड कॉलेजेस आहेत. शासन त्यांना पगार देते पण तिथे विद्यार्थी जात नाही. का जात नाही? कारण की आता जे खाजगीकरण कोचिंग क्लासेस आहेत खाजगी कोचिंग क्लासेस काही कॉलेजेसनी टाईप करून त्यांच्यासोबत चालवतात संगणमताने. तर याच्यावर काहीतरी वचक बसला पाहिजे आणि याच्यावर काहीतरी वचक बसण्यासाठी नवीन काहीतरी कायदा आणता येईल का हे पाहिलं पाहिजे. ते नक्की याच्यावर विचार व्हायला पाहिजे. मला थोडक्यात त्यांना फिनिश करतो. थोडक्यात कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये यांचं म्हणणं आहे की इंटिग्रेटेड
कोर्सेस ज्या प्रकारे 11वी-12वीचे चालवले जात आहेत, नावाला कॉलेज राहिलेले आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत ते एक खासगी संस्था कोचिंग क्लास तेच मी म्हटलं की ही जी कोचिंग क्लासेस जो माफिया तयार झालेला आहे यांचा रेग्युलेट करण्यासाठी एक कायदा आणणं गरजेचं आहे. तर आम्ही आमची शब्द वापरला माफिया. आम्ही जे आहे ते आहे, जे आहे ती गोष्ट ते आपण हे करूया. ही रेग्युलेट करण्यासाठी कुठला तरी कायदा अंमलात आणला पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरं, जो ऑलरेडी पब्लिक एक्झामिनेशनचा कायदा आहे त्याला अजून स्ट्रिक्ट करता येईल यासाठी आपण काहीतरी भूमिका घेतली पाहिजे, असं प्रामाणिक मत आहे. मला याच्यामध्ये थोडस इंटरप्ट करायचं. पहिले या भारतामध्ये म्हणायचे की वाळू माफिया वगैरे वगैरे कन्सेप्ट होत्या, पण आता या भारतामध्ये शिक्षण माफियावाले तयार झाले. काही शिक्षणाचा बाजारात झालेला आहे. बाजारीकरण शिक्षणाचा बाजार झालाय. मला ह्याच्यामध्ये वचक राहिलं नाही. मला ह्याच्यामध्ये पाटील साहेब तुम्ही शेवटचं सांगा, याच्यामध्ये सोल्युशन काय आहे? हे सगळं झालं, सगळं ठीक आहे, सीबीआय चौकशी होईल, त्याच्यात त्या कारवाई होईल, कायदा काय सांगेल त्याप्रमाणे होईल, कायद्यात दुरुस्ती करायची ते सरकार करेल. आता तुम्हाला सोल्युशन नेमकं काय दिसतं याच्यामध्ये? ह्या विद्यार्थ्यांचं काय होणार? विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये दुमतच नाही. आर्थिक झालंय, मानसिक झालंय, सगळं काय ते खचलेले, आणि तेच नुसते खचलेले तर त्यांचे आई वडील सुद्धा त्यांच्यापेक्षा डबल खचलेले. आणि माझे मित्र म्हणत होते की पक्ष आधी हे जाऊ द्या, एक व्यवस्था चालू शकत नाही तर तुम्ही 10 जरी व्यवस्था बनवलं तरी नाही चालू शकणार, कारण तुम्ही एकच सर्व व्यवस्था चालवायच्या लायकीचे राहिलेले नाही. अपयशी ठरलं. लायकीच म्हणजे मी थोडं कडक शब्दांमध्ये बोलतो, कारण ते लागलं पाहिजे. कारण 22 लाख पोरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते टाकाला जाऊन मोबाईल बघून बोलण्यासारखं काही विषय नाही तो. तर विचार करू. नाही सांग सोल्युशन सांग मला. हे एक व्यवस्था आहे का 50 व्यवस्था आहेत त्याच्याने फरक नाही पडत. असलेली व्यवस्था चांगली असली पाहिजे. जर चांगली होत नसेल तर ते पहिल्यापासून जो गुड आहे तो शेंडा सगळे छाटले पाहिजेत. जोपर्यंत त्यांच्या मंत्रिपदावरती, जोपर्यंत त्यांच्या खुर्चीवरती धोका येत नाही, घाला येत नाही, तोपर्यंत ती व्यवस्था कसं सुधारणार आहे? तुम्हाला भीती काय? मी आज इथे येऊन काहीतरी चुकीचं बोलून गेलो, मला भीती असली पाहिजे ना काहीतरी. शिक्षण मंत्र्याला भीती काय? 89 परीक्षा फुटली, तो म्हणलं दुसरं अजून एकदा घ्या. पहिलं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे, त्याच्या खाली सगळ्यांचे राजीनामा झाले पाहिजे, नवीन व्यवस्था बसली पाहिजे. हाय तीच व्यवस्था चांगली चालू आहे, त्याच्यामध्ये चांगलं चालू आहे, ती व्यवस्था चांगली चालू आहे. बदला म्हणजे सुधरेल. हा, माणसं बदला, चांगले जे सिन्सिअर आहेत ते बसवा, आणि आहे ती व्यवस्था अगोदर चालू. सोल्युशन काय आहे एक प्रामुख्याने मला सांगायचं होतं. यांच्याकडे सोल्युशन नाही. आम्ही दोघं, कारण मी तरी सोल्युशन ओरिएंटेड बोलतोय. तुम्ही झालं आपला काही विषय नाही. मला एवढंच म्हणायचंय, कन्क्लुडिंग बोलतो मी. आज तुम्ही एका वेगळ्या पक्षाचे, मी एका पक्षाचे, ते विद्यार्थी आहेत. तो पॉईंट एक समजून घ्या. आज एवढे मोठ्या स्केलला फुटीचं प्रकरण बाहेर आलेलं आहे. आज मी पण एक विद्यार्थी, माझा झालं. आपण एक विद्यार्थ्यांसाठी कन्स्ट्रक्टिव्ह वे मध्ये काहीतरी केलं पाहिजे. ठीक आहे, विरोधाची भूमिका मांडली पाहिजे, ज्याला जबाबदार तुम्ही त्याला जबाबदार, पण कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये विद्यार्थ्यांसाठी काय अंमलबजावणी केलंय ह्याचं सोल्युशन पण आपल्याला द्यावं लागणार. विरोधाला विरोध करून होणार नाही, सोल्युशन ओरिएंटेड आपल्याला बोलावं लागणार. एवढंच मी बोलतो. ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आपण ही सगळी सांगोपांग चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये सीबीआय इन्क्वायरी चालू आहे. आणखी नवीन त्यातले जे काही तपास आहेत ते बाहेर येत आहेत. मोठेगावकर सर हे काय व्यक्तिमत्व होतं, आता सध्या तपास जो आहे तो सगळा मोठेगावकर सरांवरती कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. त्याचं कारण मोठेगाव यांची 1,500 कोटीची प्रॉपर्टी. इतकंच नाही तर यापूर्वीचे त्यांचे जे सगळे प्रताप आहेत ते एका कोणाच्या आरोपामध्ये सापडलेले. त्यांचे प्रतिस्पर्धी जे क्लासेसवाले होते त्यांचा खून झाला, त्याच्यामध्ये मुख्य आरोपी म्हणून त्यांचं नाव होतं, परंतु त्यावेळेचे एसपीनी नंतर त्यांचं नाव वगळलं. इथपर्यंत हे थोडक्यात नीट परीक्षा पेपर फुटीचा विषय बाजूला, हे नवीनच मोठेगावकरांचं सगळं आतापर्यंत सगळं जे रेकॉर्ड आहे त्याच्यावरती चर्चा सुरू झालेली आहे. त्याबरोबर मांढरेबाई आहेत, त्या कोण होत्या, कशा होत्या, इथपर्यंत कशा पोहोचल्या, त्यांनी पेपर कसा फोडला, याच्या संदर्भात तपास चालू आहे. प्रश्न असा आहे, याच्यामध्ये 22,87,000 विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं जे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झालेलं आहे, आर्थिकदृष्ट्या त्यांचं जे नुकसान झालेलं आहे, किंवा आतापर्यंत ओव्हरऑल संपूर्ण देश पातळीवरती आपण विचार केला तर सिस्टम विषयी लोकांच्या मनामध्ये जी अविश्वासाची भावना निर्माण झालेली ती अत्यंत घातक आहे. ओव्हरऑल सगळ्या ज्या परीक्षा आहेत, फक्त नीटच नाही, सर्व परीक्षांच्या बाबतीमध्ये लोक संशयाने पाहायला लागले. अशा प्रकारे जर आपल्या देशामध्ये परीक्षांमध्ये पेपर फूट होणार असेल, पेपर विकले जाणार असतील, खाजगी क्लासेसवाले उत्मात करतात, लाखो रुपये त्याच्यावरती कमावतात, आणि ही शिक्षण व्यवस्था अशाच प्रकारे चालणार असेल तर देशाचं भवितव्य काय?
शिक्षण क्षेत्र किमान आपण ते एकदम पवित्र क्षेत्र समजतो. याच्या शिक्षणाच्या मंदिरामध्ये किमान अशा प्रकारचे फॉड व्हायला नाही पाहिजेत, अशा प्रकारचा बाजार नाही झाला पाहिजे. परंतु तो झालेला आहे. जो झालाय तो गुन्हा आहे, जी चूक आहे ती चूक आहे. याला शासन झालं पाहिजे, याला जबाबदार कोण हे निश्चित झालं पाहिजे. एनटीए तर 100% याच्यामध्ये जबाबदार आहे, त्यांच्याशिवाय हे होऊ शकत नाही. जे काही 27 मंडळी याच्यात सापडले ते सुद्धा त्यातील दोषी आहेत, त्यांच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे. चेतनजींनी आणि सोहेलनी सांगितलं की या संदर्भातले कायदे अधिकाधिक कडक झाले पाहिजेत 100%. परंतु कायदा त्याची अंमलबजावणी करणारी ही सुद्धा माणसंच असतात. माणसं इतकी भ्रष्ट होत चाललेली आहेत हे त्यातलं फार मोठं कारण आहे. भ्रष्टाचार, पैसा, लाचारी, राजकारण हे सगळं त्याच्यामध्ये जबाबदार आहे. सिस्टम जरी बदलली तरी ती सिस्टम अंमलात आणणारी मंडळी तीच सुधारली नाही तर काही खरं नाही. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण राष्ट्राचा, देशाचा विचार करतो त्यावेळेस माणसांनी सुद्धा बदललं पाहिजे हा याचा एक मतितार्थ आहे. किमान अपेक्षा करूया या पुढच्या काळामध्ये अनेक सरकार कोणते असलं तरी हे घडणार, कारण यापूर्वी काँग्रेसच्या काळातही घडलं, यापूर्वी भाजपच्या काळातही अधिक प्रमाणामध्ये घडलं, कारण बाजार सगळं झालेला आहे. किमान या पुढच्या काळामध्ये असं होणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येईल असं मला शक्यता दिसत नाही, कारण आतापर्यंत याच्यापेक्षा गंभीर आरोप झाले पण एकाही मंत्र्यांनी केंद्रात काय राज्यात काय राजीनामा हा विषय आलेला नाहीये. राजीनाम्यातून काय साध्य होईल हे माहित नाही. या पुढच्या काळात तरी या प्रकरणातून आपण एक धडा घ्यायला पाहिजे. या पुढच्या काळामध्ये पेपर फुटणार नाही, विद्यार्थ्यांना मनस्ताप होणार नाही, त्यांचं नुकसान होणार नाही. अशा प्रकारची एक कडेकोट यंत्रणा शासनाकडून प्रत्यक्षात यायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत तुम्ही तिघे जण या चर्चेत सहभागी झाला. खूप खूप धन्यवाद.